नमस्कार. मी आरती दातार. अध्यात्म म्हणजे आचार विचारांची शुद्धता भाग 2. महाराजांच्या जीवनातील काही वास्तव कथा वाचताना ऐकताना असं वाटतं की या वास्तव कथा केवळ रंजनासाठी नसून त्या बोधपर आहेत. हसविता हसविता शिकविते रे अक्कल अशा प्रकारच्या त्या आहेत. या शैलीमुळे वाचक अंतर्मुख होतो. या कथांचं स्मरण ठेवून त्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या तर आपण आनंद, शांती आणि तृप्तीच्या वाटेने नक्की जाऊ याची आपल्याला खात्री पडते. नको रे मना क्रोधा हा खेदकारी हा समर्थ रामदासांचा संदेश महाराज आपल्याला उदाहरणाने पटवून देतात. क्रोध हा आपला फार मोठा शत्रू आहे. या कट्टर शत्रूला पांघरून आम्ही सतत वावरत असतो. खरं म्हणजे या शत्रूमुळे आमच्या विकासाचा मार्ग खुंटतो हे आम्हाला समजतं, पण आम्ही त्या शत्रूवर ताबा मिळवू शकत नाही. राग हा फार मोठा शत्रू आहे. हे न पटल्यामुळे आम्ही त्याचा बंदोबस्त करत नाही. राग आवर असं कोणी सांगितलेलंही आम्हाला चालत नाही. अशा वेळेला महाराजांनी सांगितलेल्या कथा अहंकारी, क्रोधी मनालाही अंतर्मुख करतात याची प्रचिती या वास्तव कथांमधनं येते. महाराज एकदा त्यांच्या एका अनुग्रहित साधकाकडे भोजनाला गेले होते. हे साधक म्हणजे अत्यंत कडक शिस्तीचे प्रामाणिक अधिकारी होते. महाराजांच्या पंक्तीला महाराजांबरोबर आणखीन 5-7 साधक होते. घरच्या गृहिणींनी भोजनाचा बेत अतिउत्तम केला होता. सुगरणीच्या हातचं भोजन अत्यंत रुचकर होतं. हसत खेळत पण शिस्तीत भोजनाचा आस्वाद सगळी मंडळी घेत होती. जेवणारी माणसं 8-10, पण प्रेमाने वाढणारी गृहिणी एकच असल्यामुळे तिची जरा तारांबळ उडत होती. याची जाणीव महाराजांना होती. मसाले भातावर तूप वाढायला थोडा उशीर झाल्याबरोबर घरचा यजमान पतिदेव बायकोवर कडाडले. तत्क्षणी त्या सुगरणीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. वातावरणातला आनंद संपून गेला. महाराजांसकट सगळ्यांचा विरस झाला. महाराजांनी वात्सल्यपूर्ण नजरेतून त्या सुगरणीचं सांत्वन केलं आणि सुगरणीच्या अंगावर ओरडणाऱ्या आपल्या लाडक्या साधकालाही आपल्या नजरेतून खूप काहीतरी शिकवलं. या मूक संवादाची जाणीव दोघांशिवाय अन्य कुणालाही झाली नाही. आपल्या चुकीची कबुली पतिदेवांनी पत्नीला दिली. वातावरणात निर्माण झालेला ताण जरा कमी झाला. महाराज म्हणाले की परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात, तर विकारांवर ताबा मिळवायचा असतो. क्रोधामुळे आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही, त्यामुळे खूप नुकसान होतं. रागीट माणूस कुणालाच आवडत नाही. खरंच महाराजांच्या एका नजरेत अक्रोधाच्या आणि शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली होती. महाराजांच्या शब्दाला जसं वजन आहे तसाच त्यांच्या नजरेचा धाकही फार मोठा आहे. महाराजांच्या दर्शनाला येणारी सारी भक्त मंडळी आपापल्या कुवतीनुसार पेढे, हार, वस्तू, वस्त्र, दागिने, ग्रंथ यासारख्या भेटवस्तू महाराजांना अर्पण करायची. अखंड भक्तमंडळींचं येणं जाणं चालू असल्यामुळे भेटवस्तूंची रास असायची. महाराज या वस्तूंना स्पर्श करून त्याचा स्वीकार करून वस्तू प्रसाद म्हणून वाटायचे. आपण कुणाकडे काही न मागता येणाऱ्या भेटवस्तूंवर आपला अधिकार नसतो, हा महाराजांचा त्यामागचा भाव होता. त्यामुळे या सगळ्या वस्तू प्रेमाने भक्तजनांपर्यंत पोचायच्या. प्रसाद मिळाल्यामुळे भाविकांना आनंद वाटायचा. महाराज म्हणायचे की खरे गरजू लोक कधीही कुणाकडे काही मागत नाहीत. गरिबांनाही स्वाभिमान असतोच. आपण गोरगरिबांची गरज ओळखून त्यांना प्रेमाने द्यायला हवं. हे देताना मी देतोय ही अहंकाराची आणि उपकाराची भावना मनात नसणं फार महत्त्वाचं आहे. महाराजांचा हा विचार आईसाहेबांना न पटल्यामुळे भेटवस्तूंचा संग्रह करण्याची त्यांची वृत्ती वाढायची. भेटवस्तूंनी ट्रंका भरलेल्या असायच्या. एकदा आईसाहेबांना खूप ताप भरला. खोकल्यामुळे श्वास घ्यायचा त्रास व्हायला लागला. महाराजांनी त्यांना तीर्थ पाजलं. ट्रंकेत जमा केलेल्या वस्तूंचं दान करायला सांगितलं. नेसत्या वस्त्राशिवाय जवळ काहीही ठेवलं नाही.
दानामुळे आईंचा श्वास मोकळा झाला, तापही उतरला. महाराज म्हणाले की जगातील सर्व अपमृत्यू टाळणं आपल्या हातात आहे. आपल्या देहासकट सर्वस्वाचं दान करणं म्हणजे पुण्य जोडणं आहे. दानात फार मोठी शक्ती आहे. नैमिषारण्यात महाराजांची आणि नानासाहेब पेशवे यांची भेट झाली. इसवी सन 1858-59ला हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानासाहेबांना आपल्या मंडळींसकट हिंदुस्थान सोडावा लागला. ते आधी नेपाळला गेले आणि नंतर नैमिषारण्यात आले. नैमिषारण्यात नानासाहेब बैराग्याच्या वेशात राहायचे, कारण त्यांचा तो अज्ञातवास होता. बैराग्याच्या वेशात राहणारे नानासाहेब मनातून खूप दुःखी होते. राज्य गेल्यामुळे त्यांची झोप उडाली होती. महाराजांनी त्यांना वास्तव शांतपणे स्वीकारण्याचं बळ दिलं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा विचार त्यांनी नानासाहेबांना पटवून दिला. राजकीय कर्तृत्व संपल्याचं सत्य मान्य करून उर्वरित आयुष्य भगवंताच्या कृपेत घालवावं, हे सत्य पचवून कृती करण्याचा उपदेश केला. महाराजांच्या सहवासात नानासाहेबांनी प्रयत्नपूर्वक सत्य कृतीत आणलं. नानासाहेबांची महाराजांवर दृढ श्रद्धा बसली. नियतीचा कौल मान्य केल्याचं समाधान नानासाहेबांना मिळालं. वर्तमान मान्य केल्यामुळे नानासाहेब शांत आणि सात्विक झाले. परिवर्तनाला विवेकपूर्ण सामोरे गेले. सत्संगाचा परिणाम कसा होतो हे त्यांनी अनुभवलं. नानासाहेबांनी नैमिषारण्यात रानावनात राहून रामनामात सुखासमाधानाने आयुष्य घालवलं. आपल्या प्रत्येकात एक नानासाहेब दडलेत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला सत्संगाची खरी गरज आहे. आपली ही गरज भागवण्यासाठी प्रवचनातून भेटणाऱ्या, वाट दाखवणाऱ्या महाराजांची आपल्याला खरी गरज आहे. ही गरज ओळखून महाराजांची 365 प्रवचनांचा प्रपंच आपण उपयोगात आणला पाहिजे. लहान ग्याला खेळण्याच्या नादात भूक लागलेली समजत नाही, पण वात्सल्यापोटी माऊलीला आपल्या लेकराच्या भुकेची जाणीव असते. तशी आपल्या मानसिक, वैचारिक, बौद्धिक भुकेची जाणीव महाराज या आपल्या माऊलीला असल्यामुळे विश्व माऊली आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाचा वैचारिक घास भरवते. हा वात्सल्य भाव महाराजांच्या या प्रवचनात आहे. त्यामुळे आपली जीवनाची वाट सोपी होते. या वाटेवर आपल्याला हे समजतं की कोणतंही कारण नसताना मी सुखी आहे असं वाटणं खूप महत्त्वाचं आहे. गीतेतील कर्मयोगाचं आचरण दैनंदिन जीवनात आणता यायला पाहिजे. महाराज आपल्या प्रवचनात आपल्याला हे पटवून देतात. यासाठी ते पटेल असं दृष्टांत देतात. आपण रंजन करमणूक म्हणून पत्ते खेळतो. पत्त्याचा डाव खेळताना आपल्याला आपल्या मनासारखी पानं येतातच असं नाही आहे. असं असूनसुद्धा आम्ही मजेत पत्ते खेळतो. चांगली पानं येण्याची वाट बघतो. डाव उधळून टाकत नाही. पत्त्याच्या डावात आपण जो संयम, आशावाद, शांत वृत्ती आणि विवेक ठेवू शकतो, तर प्रपंचात ठेवायला काय हरकत आहे. व्यवहारात आणि प्रपंचात जी परिस्थिती येईल त्याचा उपयोग करून घेऊन, परिस्थितीला शांतपणे सामोरं जाऊन, परिस्थिती मान्य करून आहे त्या परिस्थितीत योग्य कार्य करणं, त्यातून आनंद मिळवणं हे खरं तर आपल्याच हातात असतं. साधनाच्या वाढीसाठी परिस्थिती अनुकूल करून घेणं हा गीतेतला कर्मयोग आहे. सतत नकारात्मक विचार करून चांगली कृती करत राहणं हाच खरा कर्मयोग आहे. घरातील जबाबदाऱ्यांमुळे, प्रकृती अस्वस्थ्यामुळे, परिस्थितीमुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही. म्हणून राग काढणं, निराश होणं, आळशी होणं या नकारात्मक विचारांपेक्षा मला घरी बसून काय कार्य करता येईल हा विचार अधिक महत्त्वाचा आहे. शांत मनाने आपण हा जर का विचार केला, परिस्थिती मान्य करून त्यातला चांगला कल्याणाचा मार्ग काढला, तर खरंच आपल्यालाच आनंद मिळतो. तक्रारी करत बसण्यापेक्षा आनंदाची वाट शोधणं आपल्याच हातात आहे. प्रपंच सोपा नाही, तरी आपण प्रत्येकजण आयुष्यभर प्रपंच करतच राहतो. महाराज म्हणतात
की प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा असून त्या वाटेने जाणं मात्र अवघड आहे. प्रपंचात अनेकांशी संबंध येतो, पण परमार्थात केवळ भगवंताशी नातं जोडायचं असतं. प्रपंचात पूर्ण सुखी झालेला माणूस सापडणं जरा अवघडच आहे. परमार्थात मात्र दुःखी झालेला विरळा. प्रपंच हा होतच असतो, पण परमार्थ मात्र मुद्दाम करावा लागतो. प्रत्येक माणूस नित्य प्रपंचात नको इतका गुंतो. मुलं बाळं गुणी असली तरी मन गुंतं आणि नसली तरी मन त्यांच्यात गुंतच. गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा तापही जास्त. गुंतवणुकीमुळे अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षा पूर्ण नाही झाली की मनस्ताप वाट्याला येतो. मनस्तापानंतर कळतं की विरक्ती, अलिप्तपणा चांगला. विचार म्हणून या गोष्टी पटतात, पण प्रत्यक्ष कृतीत येणं मात्र महाकर्म कठीण आहे. अनुभवांच्या शहाणपणाचं गाठोडं आपल्या प्रत्येकाजवळ असतं. ते शहाणपण प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठीचं सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग कुठल्याही ऋतुमानावर अवलंबून नसतो, तर अंतरंगातील वृत्तीप्रवृत्तींवर तो अवलंबून असतो. वृत्तीप्रवृत्तीत पालट होणं आवश्यक आहे. आपलं मन, आपलं अंतरंग बदलायला हवं. आपलं मन तीर्थ आणि पवित्र झालं की आपल्या विचारांना, कृतियुक्तीला पावित्र्य येतं. मन नित्य आनंदी राहतं. आनंदी मनात भगवंत वस्तीला येतो. आनंद हेच भगवंताचं रूप आहे. आनंदी माणूस सगळ्यांना आनंद देतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या प्रवचनातून दाखवलेली आनंदाची वाट म्हणजेच अध्यात्म. हे अध्यात्म त्यांच्या सहज सुंदर संदेशातून आचरणात आणल्यामुळे दैनंदिन जीवन आणि अध्यात्म नित्य हातात घालून जातं. महाराजांनी आपल्याला प्रवचनातील शिकवणीतून आपली दैनंदिन जीवनाची वाट सोपी करून दाखवली. त्यामुळे अध्यात्म दुर्बोध न वाटता आपल्या जगण्याच्या पद्धतीत परिवर्तन केलं जातं. या परिवर्तनामुळे शांतता, स्वस्थता आणि चैतन्य मिळतं. जीवनात राम वाटतो. आपलं जगणं सुंदर होऊन जातं.